आता आपण स्टेजवर बोलूयात मास्टर सोनियाच्या कलाकारांना. धडधड वाढायला लागते हा क्षण आला की. मुलींमध्ये मी अक्षताला नॉमिनेट करते. मस्त कर आणि दिमाखात परत ये. मुलांमध्ये मी नॉमिनेट करेन स्वप्नीलला. तू आता करशील तुझा सोलो, त्याच्यात तू प्रूव्ह कर स्वतःला आणि परत ये. मस्त कर. तुम्ही दोघंही करणारच आहात छान. ऑल द बेस्ट. थँक्यू. इतर स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागा घ्याव्या. स्वप्नील, अक्षता, तुम्हा दोघांनाही तुमच्या परफॉर्मन्ससाठी थोडा वेळ थांबावं लागेल. तोपर्यंत तुम्ही त्या लाल सोफ्यावर जाऊन बसा. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. जिद्द आहे शिकण्याची, त्याचीच त्याला आस. डान्सची अग्निपरीक्षा होईल का तो पास? येत आहे सोनियाचा कलाकार, मुंबईचा स्वप्नील. स्वप्नील, हो, कसं वाटतंय? थोडासा नर्वसनेस आहे, पण मी असं समजतो की सोनिया मॅमनी मला दिलेली एक संधीच आहे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. आणि नर्वसनेसने सुरुवात नको करूस. थोड. आणि आता कुठलीही मुलगी नाही तुझ्याबरोबर, त्यामुळे लाजायला सुद्धा काही वाव नाही Exactly. तुला. बरोबर? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नीलसाठी. थँक्यू. स्वप्नील, पुढची 2 मिनिटं तुझी आहेत, ती परत येणार नाहीत. गिव्ह इट युअर बेस्ट. ऑल द बेस्ट. जिपेगा कहाँ पे बजेगा, तो गिरेगा गिरा तो चिरेगा, छिपा तो मिलेगा, मिला तो मरेगा. जाग भाग भाग बच सके तो बच गया आज. भी है ये जलजला है, पूरे जोर पर चला है. किस्मत दम है जो लड़ा है, कौन रह सका खड़ा है. सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित रक्त चरित नाच नाच सारी रात, क्या पता मैं कल दूंगा. पीट पीट ढोल पीट, हाथ पाँव मार ठेठ. ओ नाच नाच उंगलियों पे नाच नाच, रात थारी मौत का हूँ मैं मदारी. बाज डमरू दी कटारी. माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स बाय स्वप्नील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक स्वप्नील, त्याचा परफॉर्मन्स झाला. दुसरा स्वप्नील आला. राम लक्ष्मण भेट झाली बाबा. क्या बात है, क्या बात है. आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना. मास्टर देवेंद्र, परफॉर्मन्स कसा वाटला? स्वप्नील, एकदम दाणपट्टा घेऊन छान सुरुवात केलीस. आपल्या महाराष्ट्रातला एक
मार्शल आर्ट प्रकारातला तो दांडपट्टा खेळ प्रकार आहे. आपल्या शिवकालीन युद्धातलं एक सरप्राईज वेपन आहे ते. आपले बाजीप्रभू देशपांडे त्यांचा तो हातखंड होता. मला एवढंच वाटलं होतं की दांडपट्ट्याचा वापर ज्या पद्धतीने आपल्याला हवा डान्सच्या दृष्टीने तो मला कमी जाणवला. पण तुझी डान्सची एनर्जी आणि तुझं पॉवर पॅक परफॉर्मन्स एकदम दांडपट्ट्यासारखाच होता. अभिनंदन स्वप्नील. थँक्यू सर. अभिनंदन. मास्टर स्वरूप. स्वप्नील. येस सर. शर्मिला स्वप्नील. माझं थोडं मत डिफरंट आहे. मास्टर देवेंद्र पासून ते दांडपत्त जे वापर केला ते एक प्रॉप होतं. स्टार्टिंगला ते फक्त अग्रेशन काढायला तुम्ही वापरलं. आणि स्वप्नील जसं तुझं पर्सनॅलिटी आहे मला खूपच आवडलं की तुम्ही त्याचा वापर मस्त केलाय. मला तुझ्यामध्ये एक अग्रेशन दिसलं आणि तुझं केस पण त्याला कॉम्प्लिमेंट करतात. मला असं वाटलं थोडंफार कुठेतरी एनर्जी ड्रॉप झाला मध्ये. स्टेअरकेस पासून वरती जाताना तरी धात 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 इफ यू स्टेप मोर बस तेच थोडा एलिमेंट होता. पण मला खूप आवडला स्वप्नीलला बघायला एक डिफरंट प्रकारचा डान्स करताना. ऑल द बेस्ट स्वप्नील. इट वॉज अ नाईस परफॉर्मन्स फॉर मी. आता वळूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर सोनिया. क्रांत किडतका आकडे धिकिडतका आकडे धा. क्रांत किडतका आकडे धिकिडतका आकडे धा. क्रांत किडतका आकडे धिकिडतका धा धा धा. क्या बात है. तबला तोड परफॉर्मन्स. क्या बात है. वाह. मला खूप आवडला. थँक्यू. आणि मी 100% या दोघांच्याही मतात सहमत आहे थोडीशी. पण जसं म्हणतो ना की एक कधी कधी एक असं काहीतरी येऊन उभं राहतं चित्र की मी दुर्लक्ष करायला तयार आहे. मला खूप आवडला. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया. थँक्स अ लॉट. आता आपण डायरेक्टली विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. या परफॉर्मन्सचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तेच आहे की एकदम एक वेगळाच स्वप्नील आम्हाला दिसला. मलाही असं वाटलं की दांडपट्ट्याचा उपयोग मला वाटतं की म्हणजे मी तेवढीशी सहमत नाहीये. तो नेहमीच बघायला सुंदर वाटतो पण कुठेतरी त्यांनी रेस्ट्रिक्ट झाली असती कदाचित कोरिओग्राफी. त्यामुळे जेवढा झाला इंटरेस्टिंग वाटला जस्ट टू ती कोरिओग्राफी थोडी अजून नेक्स्ट लेवलला न्यायला अत्यंत कन्व्हिक्शनने आणि पॅशनने तू केलास तुझा परफॉर्मन्स. खूप खूप अभिनंदन तुझं त्याच्याकरता. ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नीलसाठी.